त्यांना ॲडमिटसुद्धा केलं होतं आणि दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेलेले आहे। या दुःखद काळामध्ये त्यांच्या कुटुंबावर जी अडचण आली, जो दुःखाचा डोंगर हा उभा झालेला आहे, त्यातून बाहेर निघण्याची ताकद ईश्वर त्यांना देव अशी सदिच्छा आणि प्रार्थनासुद्धा या ठिकाणी मी करतो। निवडणुकीच्या रिंगणात जास्ती बोलतात। आता अनिल देशमुख साहेबांना सोपा एक मार्ग होता की महायुतीमध्ये जायचं नाही तर सत्तेत जायचं, पण त्यांनी विचाराला निवडलं, त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली, त्याच्याचबरोबर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं। आता याच्यात अनेक असे नेते आहेत, नुसते जेलचं नाव ऐकलं तरी भाजपमध्ये गेलेत, नाही तर भाजप बरोबर गेलेले आहेत। पण अनिल देशमुख साहेबांमध्ये जे काही आपण विदर्भाचे जे लोक असतात एकदम लढणारी, तशी ताकद तिथं जाणवते। आणि मग अनिल देशमुख साहेब जर ईडीलाच घाबरले नसतील, जेलमध्ये जायला घाबरले नसतील, अन्यायाच्या विरोधात ते लढले, मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो, महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीने 2014 नंतर अतिशय खालच्या पातळीवर नेलं, द्वेषाचं राजकारण केलं, समाजामध्ये तेढ निर्माण केला, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केला, असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथे उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल, तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो। एक लढवय्या नेत्या, एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे म्हणजे देवेंद्र